नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी गायब झालेली असते. त्यामुळे सगळ्यांना टेन्शन असतं की रागिनी कुठे आहे. त्यामुळे सगळीकडे रागिनीला आता ते शोधत असतात. अथर्व म्हणतो, पण असं कसं होऊ शकतं? अचानक आई आउट ऑफ द कंट्री कशी काय जाऊ शकते? म्हणजे असं अचानक बाहेर जाणं हे कसं पॉसिबल झालं तिला? अथर्व असं म्हटल्याबरोबर आता आकाशही बघतच बसतो. तेव्हा मग भूमी म्हणते की हो ना, म्हणजे मलाही जे जरा संशयास्पदच वाटतं की इतक्या लवकर आत्या कशा काय बाहेर गेल्या, म्हणजे इतकं त्यांना जाणं पटकन पॉसिबल तरी कसं झालं. हे सगळं आता ती बोलत असते. त्यावेळेला मग हे सगळं बोलत असताना आता इथे अथर्व पण बघत असतो. तो म्हणतो की नक्कीच या सगळ्याचा ना काहीतरी छडा लावला पाहिजे. नक्की हे सगळं काय आहे हे सगळं तपासून बघितलं पाहिजे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो, म्हणजे माझं तसं गायकवाड सरांबरोबर बोलणं झालं आहे अथर्व, तू काळजी करू नकोस. हे आत्या नक्की हे सगळं काय करते, नक्की तिचं हे सगळं काय चालू आहे, या सगळ्या गोष्टी हे ते शोधणारच आहेत. त्यामुळे ना आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही, सगळं काही व्यवस्थित होईल. आता भूमी मात्र जराशी घाबरलेली असते, कारण अथर्व हा बाकीची सगळी चौकशी करण्यासाठी बोलत असतो. आणि खरं तर जर चौकशी केली तर ते जास्त महागात आकाश आणि भूमी यांनाच पडणार असतं. आणि त्यामुळे ते जास्त काही बोलायला तयार नसतात. तेव्हा मग अथर्व म्हणत असतो की आकाश, पण एक गोष्ट मात्र नक्की की आई पळाली म्हणजे तिचं पासपोर्ट आणि हे सगळं तिच्याबरोबर होतं, हे जरासं मला वेगळंच वाटतंय. म्हणजे हे सगळं घडलं तरी कसं? आकाश म्हणतो की हो, आत्याचं मलाही पटत नाही आहे की हे नक्की तिचं काय चाललं आहे सगळं. परंतु या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे तपास हे गायकवाड सर घेतील, त्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ, काळजी करू नकोस अथर्व, आपण बघूया. मी गायकवाड सरांशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, काय होतं आहे ते बघता येईल. तेव्हा मग आता काळजी तात्पुरती तरी आकाशने सगळ्यांची तोंडं बंदी केलेली असतात. मग नंतर भूमी रूममध्ये असते आणि क्षितिजाला झोका देत असते. आकाश येतो आणि विचारतो की काय गं भूमी, काय झालं? क्षितिजा झोपली का? तेव्हा मग ती म्हणते की हो, झोपली आहे ती. तर आता आकाश म्हणायला लागतो की क्षितिजाचं ठीक आहे, ती आता काळजी करण्याची कारण नाही आहे. पण भूमी, मी ना जरा एक काम करतो, मला या सगळ्यांचं आता काही कळत नाही. म्हणजे मेघने त्याचं काम तर व्यवस्थित केलं आहे, पण आता पुढे काय करायचं त्याची मला जरा काळजी वाटते. भूमी म्हणते की आकाश, खरंच या आत्याचं दुष्टचक्र ना संपायलाच तयार नाही आहे. आपण सगळा वेगळा प्लॅनिंग तयार केला, परंतु नेमकं या आत्याचं काय आहे ना ते समजत नाही आहे. आकाश, मला भीती वाटते. म्हणजे हे सगळं व्यवस्थित असेल ना, पोलिसांना काही संशय तर येणार नाही ना, सगळं नीट असेल ना? तेव्हा आकाश म्हणतो की हो, असं मला वाटतंय तरी की सगळं व्यवस्थित असेल. त्यासाठीच मला सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आकाश म्हणतो की मी मेघला भेटून येतो. ती म्हणते एवढ्या रात्री? आकाश म्हणतो की हो, हीच वेळ सेफ राहील, कारण जर आपण दिवसाढवळ्या गेलो तर जास्त कोणाला तरी संशय येईल. त्यामुळे मला याच वेळेला जायला हवं. असं म्हटल्यावर इथे आता भूमी म्हणते की ठीक आहे, तू जा, व्यवस्थित जा आणि कोणालाही शंका येईल असं काही करू नकोस. आकाश तिला सगळं प्लॅनिंग सांगतो आणि तिथून निघतो. भूमी आता घाबरलेली असते आणि क्षितिजा झोपली आहे का पाहते आणि म्हणते की आई योगेश्वरी, मला माहिती आहे की आकाश आणि माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे खरं तर, परंतु हे सगळं खरं तर आम्हाला अशा पद्धतीने घडवायचं नव्हतं आणि आमच्या मुलीसाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं होतं. आई योगेश्वरी, तू तर सगळंच सांगतेस की रागिनी आत्याने आमच्या आयुष्यात किती मोठा त्रास दिला होता. आम्हाला तिघांना सुखाचं असं आयुष्य कधी जगताच आलं नव्हतं. आतापर्यंत मी आणि आकाश फक्त आणि फक्त अडचणीत होतो आणि ते रागिनी आत्यांमुळे. आता ती अडचण कायमची संपणार आहे. रागिनी आत्याचं दुष्टचक्र आमच्या आयुष्यातलं कायमचं संपलं आहे. त्यामुळे हे जे काही करतोय त्या प्रयत्नांना यश दे. तू सगळं जाणते, चूक झाली आहे पण ती माफ कर, कारण तुझी लेकरं ही सुखासाठी आसुसलेली आहेत. तू सगळंच जाणतेस, त्यामुळे काही केलं तरीही या सगळ्यामधून आम्हाला सोडव. आकाश, म्हणजे आत्या हे सगळं रागिनी लंडनला गेली हे सगळं सगळ्यांना भासवू पाहतोय, तर तेच खरं ठरू देत आणि रागिनी आत्या लंडनला निघून गेल्यात याच्यावर सगळ्यांचाच विश्वास बसू देत, असं आता आई योगेश्वरीला भूमी प्रार्थना करत असते. त्यानंतर मग आता आकाश हा गाडीने निघालेला असतो. पोलीस येऊन विचारतात की कुठे. त्यावेळेला मग आकाश त्यांना कारण सांगतो आणि योग्य ते कारण देऊन तो आता तिथून निघतो. मग त्यावेळेला पोलीसही त्याला बजावतात की ठीक आहे, सावकाश जा आणि व्यवस्थित जा. आणि हे सगळं पौर्णिमा बघत असते. पौर्णिमा म्हणते की या आकाशचं एवढ्या अंधाऱ्या रात्री चाललंय तरी काय, नक्की काय करण्याचा प्रयत्न करतोय तो, काहीच समजत नाही आहे. या सगळ्याचा व्यवस्थितपणे तपास घेतला पाहिजे. मग इथून समोरून पोलिसांच्या गेले तर ते जाऊ देणार नाही. त्यापेक्षा एक काम करते, मागच्या गेटने जाऊन बघते, म्हणजे नेमकं तो कुठल्या दिशेला चाललाय तेही बघता येईल. असं म्हणून आता पौर्णिमा ही मागच्या गेटला पहिला जाते आणि ती विचार करते की नक्कीच काहीतरी आहे जे ना आकाश आणि भूमी आमच्यापासून लपवत आहेत, कदाचित आईंबद्दलच. मग ती गाडीने आकाशचा पाठलाग करू लागलेली असते. आता रिक्षावाल्याला म्हणते की एक काम करा दादा, त्यांना गाडीच्या तुम्ही मागे मागे घ्या. म्हणून आता मग त्या गाडीच्या मागे मागे तो रिक्षावाला घेत असतो आणि आकाश हा गाडीने असतो. त्यानंतर ती म्हणते की दादा दादा, तुम्ही काम करा, इथे त्यांच्याच मागे राहा. तेव्हा मग गाडी थांबल्यावर आकाशची ती म्हणते की दादा, इथेच रिक्षा थांबवा बस.
आणि असं म्हणून तीही आता रिक्षामधूनच ते सगळं बघत असते. आकाश एके ठिकाणी रिक्षा थांबवतो आणि रिक्षा थांबवल्यानंतर तो आता बाहेर निघतो आणि बाहेर निघाल्यानंतर तो हे सगळं म्हणजे जे बाहेर गरीब लोक बसलेले असतात थंडी वाऱ्याचे बिचारे, त्यांना तो काही अन्नदान वस्त्रदान वगैरे करत असतो. तेव्हा पौर्णिमा बघते आणि म्हणते की अरे बापरे, म्हणजे हे सगळं इथे करण्यासाठी थांबलाय तर म्हणजे एवढ्या रात्री ह्याला पुण्यकर्म करायचे तर म्हणजे रागिणीच्या बाबतीत जर काही चुकीचं घडलंय किंवा तिचे पश्चाताप काही लागलेत तर मात्र ते मिटवण्यासाठी याचं हे सगळं चालू आहे असं दिसतंय. असं म्हणून आता आकाश त्या सगळ्यांनाही खायला देत असतो आणि मग त्यावेळेला पौर्णिमा लांबूनच बघत असते आणि म्हणते की मुद्दामच हे सगळं करण्यासाठी आलाय, तेही एवढ्या रात्री, म्हणूनच पोलिसांनी याला जायला दिलं असेल बहुतेक. तर मग असं झाल्यानंतर पौर्णिमा विचार करते की नक्की काय करायचं तरी काय, कशाप्रकारे काय करू असं तिच्या आता डोक्यामध्ये येत असतं. त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही, मी आता निघतो. दादा, यामध्ये ना काही वस्त्र आहेत, कपडे आहेत, शिवाय ना फळं वगैरे आहेत आणि अन्न आहे, ते पण अगदी घरातलं ताजं अन्न आहे, त्यामुळे तुम्ही आता खाऊ शकता. असं म्हणून तो त्या बिचाऱ्यांना पुण्यकर्म करतो. तेवढ्यातच पौर्णिमा आता तिथून म्हणते की चला आपण आता इथून निसटूया, म्हणजे इथे थांबण्यात आता काहीच पॉईंट नाही आहे. त्याच्या मनात तसं तर काहीच नाही आहे. मग तिथून पौर्णिमा पण आता निघालेली असते आणि आकाश आता गाडी पुढे नेतो आणि तो मागे वळून बघतो तर तिथे पौर्णिमा नसते. म्हणजेच आकाशला खरं तर याच्या अगोदरच पौर्णिमा त्याचा पाठलाग करते हा संशय आलेला असतो. म्हणूनच तिचं तोंड आणि तिच्या मनातली शंका ही कायमची नष्ट करण्यासाठी आकाशने पर्याय निवडलेला असतो. आकाश म्हणतो की बरं झालं, मी म्हणजे माझ्या पिशवीत पोलिसांना उत्तर देण्यासाठी आणि जर कोणाला संशय आलाच तर ते खोटं ठरवण्यासाठी काही प्लॅन केला होता. आणि मग आकाश आता अशा प्रकारे मेघपर्यंत पोचलेला असतो. पौर्णिमा ही घरी निघून जाते आणि आकाश येतो आणि म्हणतो की हे बघ मेघ, तू तुझं काम अगदी मस्त केलेलं आहेस, म्हणजे तू रागिनी आत्याचं सगळं काही व्यवस्थित त्यांना लंडनला पाठवायचं असं सगळं केलंस. तेव्हा तो म्हणतो की हो बघ, अजिबात काळजी करू नकोस, तुझं जे काम आहे ना ते मी अगदी फत्ते करून टाकले. हे बघ, ज्या रागिनी पटवर्धन आहे ना तुझी आत्या, तिचं हे बँक अकाउंट आणि त्या बँक अकाउंटमधून पेमेंट झालं आहे, म्हणजेच तेच पेमेंट झालं आहे, हे सगळं मी क्लिअर केले आणि रागिनी पटवर्धनसारखीच बाई उभी केली आहे बाहेर परगावी पाठवण्यासाठी, म्हणजे कोणाला काहीच टेन्शन नाही, कोणाला काही शंका येणार नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की भारीच आहे, मी एकदम सॉलिड काम केलं रे हे तर तू. आकाश त्याच्या कामावर एकदमच इम्प्रेस होऊन जातो. तो म्हणतो की हो रे, अरे मित्रा, आपलं कामच आहे हे सगळं, हॅकिंग करतो तुझा मित्र तर हे सगळं मी करणारच. तेव्हा मग तो म्हणतो की पण आत्याचं पासपोर्ट वगैरे आणि हे सगळं जर काही पोलिसांना समजलं तर. तो म्हणतो की अजिबात काळजी करू नकोस, हे बघ आत्याचं पासपोर्ट ते पण मी अगदी जालिम बनवून घेतलं आहे, म्हणजे कोणाला वाटणारही नाही की दुसऱ्या कोणाचं आहे. हे रागिनी पटवर्धनचं पासपोर्ट आणि हे तिचे एअरलाईन्सचे तिच्या ID वरून काढले गेलेले तिकीट्स, त्याचप्रमाणे हे तिचे बँक अकाउंटचे डिटेल्स. हे पाहिल्यानंतर आता आकाश अगदी थक्क होऊन जातो. तो म्हणतो की मित्रा, हे बघ काळजीच करू नकोस, अरे हॅकर आहे मी, प्रोफेशनल हॅकर आहे, काही झालं तरी पोलिसांना या सगळ्यामधून काहीच माहिती मिळू शकणार नाही, म्हणजे पोलीस या बाबतीत पोचू शकणार नाहीत, मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा मग तो म्हणतो की जर काही प्रॉब्लेम झाला तर. तो म्हणतो की अरे विषयच सोडून दे, अरे जर यामधून काही प्रॉब्लेम कळला म्हणजे तुझं नाव आलं तर हॅकिंग सोडूनच देईन मी, लक्षात ठेव. असं पटकन तो आता त्याला बोलून जातो. त्यामुळे आकाशला अगदी परफेक्टली समजतं की मेघने त्याचं काम अगदी उत्तम केलेलं आहे. त्यामुळे आकाश अगदी बिनधास्त असतो. सकाळी मानसी, भूमी सगळ्यांना नाश्ता सर्व करायला तयार असतात. तेव्हा मग मानसी म्हणते की बघितलं, या दोन्ही भावांचा पत्ता नाही, एरवी नाश्ता नसेल तर नुसते ओरडत बसतात. तेव्हा भूमी म्हणते येतील थांब. आकाश, अथर्व दोघंही येतात. तेवढ्यातच नाश्ता करायला घेणार. भूमी म्हणते की या लवकर या तुम्ही सगळे. तेव्हा मग गायकवाड येतात. आता दरवाजावर मिस्टर आकाश असा आवाज आल्यानंतर आकाश म्हणतो की गायकवाड सर बोला, काय झालं, या ना बसा, आपण एकत्र बसूनच नाश्ता करूयात. तेव्हा मग गायकवाड म्हणतात की नाही नको, ॲक्च्युली मी ड्युटीवर आहे, तुम्हाला एक जरा इन्फॉर्मेशन मिळाली होती ती देण्यासाठी आलो. तेव्हा मग भूमी म्हणते की काय झालं आहे सर, काही पत्ता लागला आहे का. तेव्हा मग तो म्हणतो की हो, त्यांचा पत्ता लागला आहे, म्हणजे रागिनी पटवर्धन जे आहेत त्यांच्या बाबतीत एक पत्ता लागला आहे. त्यांचं जे काही म्हणजे त्यांनी बाहेरगावी जाण्यासाठी तिकीट्स काढलेत, म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटमधून काही ट्रान्झॅक्शन्स झाल्यात, त्या ट्रान्झॅक्शनचे हे रिपोर्ट्स आहेत आणि त्यामुळे, परंतु त्याचं लोकेशन अजूनही आमच्याकडून ट्रेस झालेलं नाही आहे. तेव्हा आता आकाशला सगळं आठवतं की त्या लोकेशनबद्दल, म्हणजे लोकेशनचं काय करायचं, जर पोलिसांना ते लोकेशन मिळालं तर आपण काय करणार, असं आकाश विचारतो. तेव्हा मग तो म्हणतो की मित्रा, हे बघ, हे सगळे ना माझे अगोदरपासून काम आहेत, हल्ली मी नवीन नाही हॅकिंगमध्ये, त्यामुळे जे IP ॲड्रेस किंवा लोकेशन आहे ना ते सगळं मी मेलचं डिलीट करून टाकलं या अगोदरच, ते सगळंच मॅनेज झाले अगोदर, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, सगळं काही अगोदरच मॅनेज झालेलं आहे. त्यावेळेला मग गायकवाड म्हणत असतात की मिस्टर आकाश, एक मिनिट, फक्त लोकेशन ट्रेस झालेलं नाही आहे, पण त्यांनी तिकीट्स काढलेत लंडनला जाण्यासाठी.
त्यांच्या मेल ID वरून तिकीट्सचे पैसे वगैरे सगळं काही कन्फर्म केले एअरलाईन्समध्ये. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर अथर्व म्हणतो, पण हे कसं पॉसिबल आहे? आईने एवढ्या छोट्या वेळेतच हे सगळं कसं काय केलं? तेव्हा गायकवाड म्हणतात की आम्हाला पण खरं तर शंकाच वाटते याबद्दल. म्हणजे रागिनी पटवर्धन यांनी इतक्या पटापट तातडीने कसं काय हालचाली केल्या? कारण रागिनी पटवर्धन यांना त्यांचा पासपोर्ट वगैरे इतक्या लवकर कसा मिळाला? म्हणजे इथून निघायच्या अगोदर तर त्यांच्यापाशी काहीच नव्हतं. म्हणजे ते अगदी रिकाम्या हाती गेल्या होत्या, निघाल्या होत्या. मग त्यांचं हे सगळं कसं काय काय झालं नक्की? असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आता येत असतो. त्यावेळेला मग आता इथे गायकवाड सर म्हणतात की नक्कीच काहीतरी यांचं वेगळं प्रकरण दिसतंय. कदाचित रागिनी पटवर्धन यांनी ठरवलं असेल की आता त्यांचं इथे या देशात काहीच काम नाही आहे. म्हणजे त्यांना आपली इथली पोलीस तर सोडणार नाहीत, आम्ही त्यांच्या मागावरच आहोत. म्हणूनच त्यांनी कायमस्वरूपी परदेशात स्थिर राहण्याचा निर्णय घेतला असेल की नाही माहिती नाही. म्हणजे नक्कीच त्यांनी तिकडे जाण्याचा हा ऑप्शन निवडला असेल. त्यांच्या डोक्यामध्ये तेच विचार असतील असं आता गायकवाड सर बोलून दाखवतात. तेव्हा भूमी त्यांच्याकडे बघतच राहते. कारण गायकवाड जे काही बोलतायत त्याच्यावर आता भूमीला जरा बरं वाटतं. मग आकाश म्हणतो, पण मला ना गायकवाड जरा कळत नाही आहे, आत्याने अगदी पटापट हा निर्णय कसा काय घेतला असेल? म्हणजे मला कमाल वाटते. तेव्हा मग आता तो म्हणतो की बरं आपण त्यांची खोली बघूया का? म्हणजे त्यांचं पासपोर्ट वगैरे इथे आहे की नाही हे सगळं आपल्याला बघायला लागेल. आणि जर इथे पासपोर्ट सापडलं मग मला मात्र तपासाची जरा दिशा बदलावी लागेल. तेव्हा मग आता रागिनीच्या रूममध्ये भूमी आणि आकाश आणतात आणि म्हणतात की हे बघा सर, हीच आहे रागिनी आत्याची खोली. मग ते म्हणतात की जरा तुम्ही बघता का त्यांचं पासपोर्ट किंवा काही बँकेचे अकाउंट्सचे पेपर्स वगैरे म्हणजे पासबुक वगैरे असं काही दिसतंय का? तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे, चालेल. आता हे आहे आत्याचं कपाट, मी याच्यामध्ये चेक करते. असं म्हणून भूमी आता त्याच्यामध्ये चेक करायला लागते. मानसी, पौर्णिमा सगळेजण आता आत्याच्या रूममध्ये काही सापडते का संशयास्पद ते चेक करायला लागलेले असतात. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की भूमी या कपाटामध्ये बघ. तेव्हा ती म्हणते की अरे या तिजोरीच्या ह्याच्यात असेल कदाचित, पण तिजोरीची चावी अजूनही सापडत नाही. आकाश म्हणतो की बघ हा बाजूला बंच आहे त्यामध्ये बघ. मग त्या बंचमधली चावी ती खोलून पाहते तर तिजोरी उघडली जाते. तेव्हा मग आकाश म्हणतो की सर याच्यात तर काही नाही आहे, याच्यात फक्त म्हणजे आपल्या घरची जी कॅश आहे आणि तिचे जे दागिने होते जुने ते सगळे दागिने आहेत. मग पासपोर्ट नाही आहे. तेव्हा मग गायकवाड सर म्हणतात की एक काम करा, या साड्या आहेत ना त्या साड्यांमध्ये वगैरे पहा बघू, म्हणजे साड्यांच्या खाली किंवा साड्यांमध्ये लपवून ठेवलं असेल तर. त्यामुळे मग गायकवाड यांच्या सांगण्यावरून आकाश ते सगळं चेक करू लागतो आणि म्हणतो की नाही इथे तरी काही नाही आहे. तेव्हा मग आकाश आणि भूमी या दोघांनाही आठवतं की कशाप्रकारे हे सगळं घडलं होतं. आता आकाश हा भूमीला म्हणालेला असतो की भूमी मला ना जरा टेन्शन वाटतंय. भूमी म्हणते की आकाश सगळं तर मॅनेज केलं आहे, पण जर रागिनी त्याचं पासपोर्ट आणि त्यांचं विजा हे जर त्यांना इथे कपाटात पोलिसांना सापडलं तर, म्हणजे त्या कुठल्या पासपोर्टच्याद्वारे गेल्यात, नक्की काय झालं आहे या सगळ्यांचा त्यांना जरा संशय येऊ शकतो. म्हणूनच आपण जरा एक गोष्ट करूया, रागिनी आत्याच्या खोलीत जाऊन त्यांचे जे पासपोर्ट आहेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या पोलिसांना संशय देऊ शकतात त्या गोष्टी आपण तिथून लपवल्या पाहिजेत, तिथून आत्ताच गायब केल्या पाहिजेत. मग पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही. आकाश म्हणतो की भूमी अगदी बरोबर बोलतेस तू, जर पोलिसांना संशय येऊ द्यायचा नसेल तर हे सगळं आपल्याला करावंच लागेल, असं आता तो बोलत असतो. त्यानंतर मग आता भूमी ही कपाटामध्ये येते, म्हणजेच रागिनीचं कपाट उघडते आणि तिच्या पर्समध्ये चावी तिला सापडते. मग ती म्हणते की चावी ही तर नाही लागली. आकाश म्हणतो की बघ दुसरी चावी बघ, नक्की लागेल. तेव्हा मग कपाट उघडलं जातं आणि तो कपाट उघडल्यानंतर भूमी म्हणते की आकाश हे बघ, अरे आपली शंका खरी ठरली. रागिनी आत्याने या लॉकरमध्येच या पासपोर्टचे सगळं काही डिटेल्स ठेवलेले होते आणि मग आपल्याला भीतीच होती तेच घडलं असतं, पोलिसांनी इथे येऊन पाहिलं असतं. मग आता आकाशला तिचं सगळं काही भेटतं, म्हणजे रागिनीचे जे पासपोर्ट असतात ते पासपोर्ट, त्याचप्रमाणे तिचे ते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि बँकेचे बुक्स सगळं काही तिथेच असतं. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश याची काहीतरी जरा विल्हेवाट लावली पाहिजे. आकाश म्हणतो की भूमी ती आत्ताच लावली पाहिजे, जर पोलिसांना काही सापडलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे आत्ताच आपण काहीतरी करूया. आणि जर रागिनी आत्याच्या या गोष्टी पोलिसांना सापडल्या तर मात्र नक्कीच ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील की आपण काही केलं किंवा त्या हॅकर म्हणजे माझ्या मित्रापर्यंत मेकपर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळे मग आपण आता एक काम करूया, किती काही झालं तरीही पोलिसांना ही तपासाची दिशा बदलायला नको, आपण जे दर्शवतोय तेच पोलिसांना कळलं पाहिजे. मग आता भूमी आणि आकाश दोघंही खाली त्यांच्या इथे गार्डन असतं तिथे जातात आणि तिकडे आकाश फावडा घेतो आणि फावड्याने तिथे एक माती खणू लागतो आणि भूमी एका बॉक्समध्ये म्हणजेच एका बंद पेटीमध्ये तिचे सगळ्या त्या डिटेल्स म्हणजेच पासपोर्ट, त्याचप्रमाणे डेबिट क्रेडिट कार्ड, बँकेचे बुक सगळं काही त्या डब्यात ठेवते आणि ते खणून माती पूर्णपणे ते जागा पॅक करून टाकतात. जणू काय तिथे खणलंच नव्हतं अशा प्रकारे. आणि मग भूमी आकाशने हा पुरावा नष्ट केलेला असतो. मग भूमी म्हणते की नाही, कदाचित आत्याकडे ते पासपोर्ट वगैरे अगोदरच असेल,
मग गायकवाड म्हणतो की मला कळत नाही आहे, रागिनी मॅडमकडे ते पासपोर्ट वगैरे सगळं काही गेलंच कसं? मग आता लगेचच आकाश म्हणतो की हो, तो पण प्रश्नच आहे, रागिनी आत्याने काय केलं असेल? तेव्हा आता भूमी म्हणते की कदाचित असं असेल का की रागिनी आत्याने ते पासपोर्ट वगैरे दुसरीकडे कुठेतरी एका ठिकाणी ठेवलं असेल, म्हणजे जर त्यांचा प्लॅन बी रेडी असेल तर, किंवा जर कोणाला काही कळेल त्याच्या अगोदरच तिथून निघाल्या आणि तिकडे जाऊन जर त्यांनी पासपोर्ट आणि सगळ्या गोष्टी कलेक्ट करून घेतल्या असतील तर कदाचित करू शकतात. तेव्हा मग लगेचच गायकवाड म्हणतात की हो, अगदीच बरोबर म्हणताय तुम्ही. कारण काय ना की रागिनी पटवर्धन इतक्या शातीर गुन्हेगार असतात आणि गुन्हेगारी लोकांचं माइंड हे जबरदस्त असतं. आणि खरंच रागिनी पटवर्धन या इतक्या आतल्या गाठीच्या निघतील आणि इतकं प्लॅनिंग करू शकतील की त्या प्लॅनिंगमध्येही बाप बनल्यात सगळ्यांच्या. इतक्या सगळ्या गोष्टी करून त्या फरार झाल्यात म्हणजे मानायलाच पाहिजे त्या बाईला, असं आता गायकवाड म्हणत असतात. आणि भूमी म्हणते की हो, आम्हाला वाटलंही नव्हतं की रागिनी आत्या इतक्या गाठीच्या निघतील त्या. तेव्हा पौर्णिमाही म्हणते की मलाही खरं तर भीतीच वाटायची, त्यांच्यासमोर बोलताना काय बोलतील, त्यांच्या मनात काय असेल, खरंच खूप भीती वाटायची. तेव्हा मग आता भूमी ही खरात मनातल्या मनात खुश असते की बरं झालं आपण ते ऐन वेळेला सगळं काही लपवलं, आणि जर लपवलं नसतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, असं आता भूमीला वाटत असतं. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे आता महाजनांच्या घरी दिवाळी असते. 7 वर्षांची लीप मालिकेने घेतलेली आहे आणि मग क्षितिजा ही 7 वर्षांची झाली आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, बघितलंस का आपली क्षितिजा किती गोड दिसते ती, म्हणजे आपण 7 वर्षांपूर्वी रागिनी आत्याचं दुष्टचक्र हे कायमचं आपल्या आयुष्यातून संपवलं, म्हणूनच आपलं आयुष्य आता सुखाचं चाललं आहे. बघता बघता आपली क्षितिजा ही 7 वर्षांची झाली आणि बघ ना किती खुश आहे ती, आणि आपलं कुटुंबही, आपल्या कुटुंबामधलं कायमचं दुष्टचक्र हे संपलं आहे, आपलं कुटुंब हे अगदी आनंदात आहे. त्याच वेळेला मग आता इथे क्षितिजा ही फटाके उडवत असते आणि त्याच वेळेला मग आकाश म्हणतो की बघ ना, क्षितिजाच्या हसण्याने आणि घरातल्या आनंदाने आपलं संपूर्ण आयुष्य उजळून निघालं आहे, सगळ्या आयुष्यात आनंदी आनंद झाला आहे. त्याच वेळेला आता इथे एका नवीन एंट्री झालेली असते ACP अपूर्वाची. तेव्हा ती म्हणते की नमस्कार, मी ACP अपूर्वा मोरे. भूमी आणि आकाश महाजन इथेच राहतात का, असं विचारल्यानंतर आता भूमी आणि आकाश तिच्याकडे बघायला लागतात. अचानक 7 वर्षानंतर पोलिसांची धडक पडलेली आहे. आता नेमकं पुढे काय घडणार आहे, भूमी आणि आकाशचं हे सगळं गुन्हेगारीचं सत्य पोलिसांपर्यंत पोहोचेल का, हे पाहणं रंजक ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.